वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स. आणि फायनली आम्ही पुन्हा घरी आलेलो आहोत. सो काल रात्रीच आम्ही आलो, आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं असेल. आणि आल्यानंतर बघू शकता एवढे पार्सल्स पण आलेले आहेत सोबत. हे सगळे पार्सल्स आता ओपन करणार आहोत. 2 पार्सल आम्ही ऑलरेडी ओपन केले बिकॉज ह्यात सोनलचा बर्थडे आउटफिट आहे. सोनलचा बर्थडे आउटफिट आहे. सो सोनल खूप एक्सायटेड होती ओपन करायला. रात्री आल्या सोनलने वेअर करून बघितलंय अँड एवढं परफेक्ट आलंय ना, फिटिंग वगैरे खूप छान आहे. आम्ही फर्स्ट टाइम मिंत्रावरून मागवलंय काहीतरी आणि खूप छान आलंय. तर सो बर्थडे आउटफिट रिव्हील नाही करू शकत. सो हा सिक्रेट असणार आहे सस्पेन्समध्ये. अँड सेकंड आउटफिट हा आहे, तो मी दाखवते. तो मी माझ्यासाठी मागवला, म्हणजे सोनल आणि दोघे वेअर करू. सो हा खूप असं शिमरी, असा व्हिडिओमध्ये फोटोमध्ये बघितलं तेव्हा मला एवढं वाटला नव्हता शिमरी, मला एकदम लाईट वाटलेला. बट छान आहे. जम्पसूट आहे अशा प्रकारे, बघू शकता. लेंथ पण खूप छान आहे अँड कलर तो जास्त प्रिटी आहे. लाईक हां, नाईट पार्टी, डिनर वगैरे, डिनर डेट वगैरे त्याच्यासाठी खूप छान आहे. आणि नाईटमध्ये फोटोज खूप छान येतील. म्हणजे इतकं भारी वाटतं. प्रिटी असं फेअर लुक देतो ना एकदम. जो आता आम्ही काळे झालोय, टॅन झालंय पूर्ण गावी जाऊन. बट एकदम छान आहे आणि क्लॉथिंग पण छान आहे. आणि हा मला फक्त, इथे प्राइस बघू शकता, ₹1899 आहे. पण हा मला फक्त आणि फक्त 400मध्ये रिसीव्ह झाला. जर तुम्हाला हा ड्रेस हवा असेल तर मी खाली विश लिंक देईन त्याची, तुम्ही तिकडे टॅप करा आणि बाय करू शकता. माझ्या विश लिंकने तुम्हाला डिस्काउंट ऑफरसुद्धा मिळेल. ह्याच्यात खूप साईजेस अवेलेबल आहेत. सो मी हा साईज S साईज मागवलेला अँड परफेक्ट फिटिंग आलेला आहे बिकॉज स्ट्रेचेबल क्लोथिंग आहे. तर खरंच क्वालिटी खूप छान आहे मिंत्रावरून. तर तुम्ही ऑर्डर करू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, टॅप करून ऑर्डर करा. गाईज, मला हा ड्रेस जूनबेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम आयडीवरून रिसीव्ह झाला आहे. आणि हा ड्रेस मी सोन्याच्या बर्थडेला आउटफिट वेअर करणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे कसा आहे. आणि हा ड्रेस जिथून मला रिसीव्ह झाला त्याची ID पण मी डिस्क्रिप्शनला मेन्शन करेन, तुम्ही बाय करू शकता. पण त्याच्या आधी आपण ओपन करून बघूया कसा आहे हा ड्रेस. ब्राऊन कलर वाटत होता बट हा पिंकिश. ठीक आहे. 3 साईज आहे. सो मला जरा भीती वाटते, खूप बारीक साईज आहे. 3 साईज. लॉंग ड्रेस आहे, मेश ड्रेस जी आता सध्या अशा प्रकारे आहे. फुल लेंथ आहे की नाही माहिती नाही मला, बट ठीक आहे. नाही वेअर करूनच समजेल मला की कसं आहे. आणि तो सोनलचा बर्थडे आहे 18 मेला. आणि बघू आता, आम्ही काही प्लॅन वगैरे तर केला नाही आहे. लेट्स सी कसा होतोय. सो तरी आम्ही आउटफिट्स ऑब्विसली आपण डिसाईड करतो तसं आम्ही आउटफिट्स तर डिसाईड केलेले आहेत. आणि अजून एक हे काय पार्सल रिसीव्ह झालं आहे, हे मला कुठून रिसीव्ह झालं याचं नाव वगैरे नाही आहे. सो मला नाही सांगता येणार. मिळाला ID कमी डिस्क्रिप्शनला देईल. तर चला बघूया काय आहे. खूप हेवी आहे पार्सल. हे सगळे पार्सल ना आम्ही जेव्हा गावी होतो तेव्हाच रिसीव्ह झाले. आणि इथे आलेली आहे, ओ माय गॉड, साडी. या साडीचं मी डिस्क्रिप्शनला देईल. आणि ब्लाऊज वगैरे स्टिच्ड आहे. मला परत टेन्शन आलं एवढं साड्यांचे. परत ॲड. मस्त गावी आराम करत होतो ना, पूर्ण दिवस आराम, दिवस रात्र आरामच. मिरर वर्क आहे पूर्ण. फ्री साईज असतं. आता हे कसं स्टिच करेल मम्मी? इथून कापावं लागेल डायरेक्ट. मला समजत नाही, खूप हेवी आहे. मला हे मिररचं ना भीती वाटते, हाताला लागतं वगैरे असं. छान आहे. कप्स पण आहे. आणि साडी वाव, मला अशी हवीच होती. एकदम छान आहे ना. कलर
परफेक्ट आलाय. मला जसा कॅडबरी कलर हवा होता ना तोच आलाय. ह्याच्यात पण फेअर एकदम वाटतं. वाव, खूप छान क्वालिटी आहे. या साडीचे लिंक मी डिस्क्रिप्शनला देईन ज्या पेजकडून रिसीव्ह झालाय. सो तुम्ही बाय करू शकता. आणि त्यासोबत हे सोन्याचं पार्सल ओपन करायचं. हे बनाना शेड आहे आणि हा चेरी शेड आहे. हा न्यू शेड्स आहेत. हे न्यू शेड्स आहेत. चेरी शेड. हे असं पॅक. जाऊ दे, सोन्यालाच ओपन करेल. हे मला भीती वाटतं बाबा असलं काही. चेरी शेड. हे पिंक माझ्यासाठी ना. नाही म्हणजे फेअर लोकांसाठी. तो आपण ऑलमोस्ट करू शकतो. पण पिंकमध्ये नाही, आतमध्ये बनानाच आहे. त्यांना सांगावं लागेल. दोन्ही हे आले पण सेम आलंय. हो. अरे बनाना चालेल. त्यांना सांगावं लागेल. पॅकेजिंग मिस्टेक. तर चला आता मी जेवतो. ब्लॉग पण घेते. सोनल इथे मस्त आहे. काय थंड वाटतंय इथे. एसी फुल कुलिंग. मस्त व्हिडिओ चाललेत. आणि मॉडेलचे. आणि हे बघ मॉडेलचे आउटफिट नवीन. मी मम्मीला दाखवूनच सगळं घेते. तर मी ओपन करून दाखवते. काय मागवलं? एस साईज मध्ये वन पीस. किती वन पीस? गाईज आम्ही वन पीस स्टोर देऊ तुम्हाला. 10 वेळा बोलतो पण देत नाही. द्यायला पाहिजे. आमच्याकडे एवढं छान छान कलेक्शन आहे ना. वाव, छान आहे. आणि मी एवढं टायगर प्रिंट घ्यायला जे सांगते ते नाही घेत. आणि हे भलतंच घेते स्वतःच्या मनाचा. पण मला जे आवडतं ते नाही घेत. ते एक्सपेन्सिव्ह असते. हे मी जरा अफोर्डेबल मध्ये पण मिशो मध्ये भेटू शकतो. आणि ह्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन देईन. आधी वेअर करून बघ कसं दिसतंय मला बघ. तर गाईज हा आहे नेक्स्ट डे. आणि आम्ही चाललेलो आहोत आंबे फणस वाटायला फॅमिलीला. मावशी, मम्मीचे मामा वगैरे सगळे रिलेटिव्स तर जवळपासच राहतात. सगळ्यांना जे आंबे गावावरून आणलेत ते आता वाटून येतो. आणि तिथून आम्ही चाललोय फिरायला. सोनलच्या ग्रॅज्युएशनची पार्टी पप्पा देत आहेत. सो तिकडे चाललो. तर इथे आम्ही आलेलो बाबूला पण आंबे द्यायला. आणि आता आम्ही चाललो. बाय. काय येतो नंतर. सिबोला आलेलो आहोत. मम्मी आपा पोचलेत ऑलरेडी. गाईज आमचं आलेलं आहे चिकन क्रिस्पी. आणि फर्स्ट टाइम आम्ही मागवला असेल पापड ना. नाही पहिले हे देणार होते. हे एकत्र यार काहीतरी वेगळं. मला खूप आवडलेलं आहे. मसलम आहे पण छान लागतं. सगळ्यांना माहिती आहे सोनल ने सबका दिल जीत लिया है. क्योंकि सोनल ने लाया है A ग्रेड इन ग्रॅज्युएशन इन BA. आता ते ग्रॅज्युएटेड इन BA. त्याच्यामुळे पप्पाने दिली आहे. पप्पा आम्ही गावी होतो ना तेव्हाच पप्पा बोलले चला या लवकर पार्टी करायची. आणि आता चाललेलो आहोत खेळायला एअर फ्रायर. काय पप्पाला ज्युसर काय पाहिजे ते. पण एअर फ्रायर घ्यायला चाललो. आणि मग त्यात तुम्हाला नवीन रेसिपीज बघायला मिळतील. आणि अजून एक गोष्ट आहे जी बघायची आहे आम्हाला. ते तर सांगणार नाही कारण ते सरप्राईज आहे. सो ते आधी बघेन. जर मला चांगलं वाटलं तर घेईन. आणि हां तर ते तुम्हाला माझ्या बड्डेच्या दिवशी समजेलच. आणि आता लोक असं कुसकुस करतात. ब्लॉगर्स सगळे ब्लॉगर्स.
तर आता आम्ही चाललो आणि मस्त आज इतक्या दिवसानंतर रेडी झालेलो. खूप छान वाटलं मला, कारण की रेडी होणं इज लाईक थेरपी आणि मस्त वाटतंय. फायनली आलोय बाहेर फोटोज काढायला. फोटोज पण माझे नाही आले चांगले. जे काढते चांगले माझे काढत नाही असं वाटतं. ती रील आहे ना ऐसे लगता है मैं मेरा सोल निकाल के भाजला हात बघ माझा आज इस्त्री करताना. ती रील आहे ना की ऐसा लगता है मैं खुद का सोल निकाल के मेरी फोटोज खिचू. तसं तिचा मी एवढा चांगला अँगल घेते की माझा अँगलच नाही घेत चांगला. आणि ते मी हे शर्ट इस्त्री करताना इथे आणि इथे भाजून घेतलं. आज फर्स्ट टाइम मी इस्त्री केली आणि त्यात पण भाजला. गजब बेइज्जती है. भाजला चांगलं आहे. स्वतः शिकेल ना. मी का शिकू इस्त्री करायचं. मी इस्त्री नाही करणार. डायरेक्ट लॉन्ड्रीला टाकतो. ऑब्विसली नाही. जेव्हा घाई असते ना तेव्हा स्वतःला करावं लागतं. काय काळोख दाखवते आम्हाला. असा व्हिडिओ आम्ही निघालेलो आहोत. पप्पाने आज पार्टी दिली आणि आमचं रोजचं आहे. पप्पांची टीप अशीच असते 100 रुपये. मी ले लू की आधे पैसे. आणि आता मी निघतो. 50 टिप तू टाकलंस. दीदीचे फ्रेंड स्कूल फ्रेंड लड़की मिल जाएगी. इसने तो ढूंढ लिया अभी तुम लोग को. विशाल तो भागेगा. बाबा मुलगी भेटणार ना असं होणार नाही. हे पप्पा माझे. हे माझे स्कूल फ्रेंड सगळे शाळेतले. माझ्या बॅच मधले सगळे स्कूल मधले. आता आम्ही इथे एअर फ्रायर बघतोय. गाईज इथे व्हॅक्यूम क्लीनर आहे घर साफ करायला. गाईज आम्ही घेतला आहे एअर फ्रायर. न्यू आणि आता तुम्हाला व्हिडिओज नवीन खायचे व्हिडिओज बनवताना बघूया. आता मला बघायचंच आहे किती काय काय बनवते आणि काय काय खायला देते. लेट्स सी. मस्त पैकी नवीन साठी आहे, होममेडसाठी आहे, ब्रेडसाठी आहे, चिकनसाठी आहे, फिश, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, केक. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये पिझ्झा बनवायचा आहे तर तुम्ही हे मेनूचं बटन आहे. बाबा ट्रॅफिक इथपर्यंत आली आहे. आता आम्ही चाललो घरी.